नमस्कार मित्रांनो, मी विराज कोलंबे तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आहे शिवजयंती। तिथीनुसार आमच्या वाडीमध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात। बघा मागे पूर्ण मंडप वगैरे शिवजयंतीचा तयार केलेला आहे। आता सकाळचे वाजले 5:30। आता आम्ही चाललो आहे हरणे सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांची ज्योत आणायला। इकडचा प्रवास दाखवतो तुम्हाला, कशा प्रकारे ज्योत वगैरे आणतात, किल्ला वगैरे दाखवतो। किल्ल्यावर जायला भेटलं दाखवतो। सर्व गाड्यांना झेंडे लागलेले। आपली एक गाडी तयार आहे इकडे, व्हिडिओ काढण्यात त्याला जायची गाड्यांची। हा इकडं राजा आहे, इकडं आपला आधी बसला माझ्या गाडीवरती माग। बाबूकाची गाडी घेतली मी। आता काय बोलशील, कुठं आलोय? झेंडा घ्यायचा नाही। हे संध्याकाळच्या मोबाईलला काढूया। बोट काढलेली आहे, बोटीतनं जाणार किल्ल्यावर डायरेक्ट। आता बोट चालू होईल, बोटीत बसले 10 जण। किल्ला आहे तिकडचा दाखवला तुला तो ना पुढं बोललो
झाला तो बघ किल्ला आहे फतेहगड आणि हा कान्होजी आग्रा कान्होजी आग्र्याचा गड माहिती आहे कान्होजी आग्रे इतिहास म्हणा इतिहास नाही तुम्हाला आहे ना काय राहतो त्याला बोलतो मग तू चौथीला नाव होता इतिहास चौथीला तू डायरेक्ट पाचवीत गेला त्याला बोला कान्होजी आग्र्यांचा कुठला हा नाही कान्होजी आग्र्यांचा तो बघ फतेहगड तो बघ तिकडं कोपऱ्यात हा शिवाजी महाराजांचा कान्होजी आग्रे आहेत ना त्यांचा तो फतेहगड हा शिवाजी थोडीचे चांगले दिसले दगडे भेटली मला नाही भेटली. आता आपण आलोय किल्ल्यावरती सांगितलं मगाशीच शिवकालीन गड सुवर्णदुर्ग बोटीत ठेवायचे आधी थांब आपला आधी बोटीतनं पाणी उडालं पॅन्ट बिंट फिरले आपला कोकण लाईक यूट्यूब चॅनलवाला सुजित चोगले इकडे व्हिडिओ बनवतोय उंच उंच भिंती आहेत बघ इकडून हा इकडून बोट नाहीत ना इकडून खरी वाट होती इकडून आता पूर्ण पाणी भरल्याने इकडे पूर्ण दगडी आहेत हे बघा शिवकालीन तो बघू शकता कशी आहे ती घेतलेली तर आपला महादरवाजाच्या इथे मध्ये आहे झेंडे ठेवलेले आहेत कुणीतरी इकडं बाजूला असे दोन्ही साईडने खोल्या केलेल्या आहेत असे पाण्यासाठी राहणार पूर्ण महादरवाजा आहे वरचा व्ह्यू देतो तुम्हाला इकडे गुप्त खोली आहे एक बघा टॉर्च लावून ही बघा गुप्त खोली दरवाजाच्या वरती आहे आपली दुसरी बोट पण येते वरतून असा काय किल्ला दिसतो इथं पण पहिल्या खोल्या होत्या आता त्या पॅक झाल्यात पॅक म्हणतोय हे झाल्यात तुटल्या गेल्यात तिकडे आपले बाकीचे माणसं फिरतात तिकडे तलाव आहे बाकी किल्ला सर्व तिकडे आहे किल्ला बघू शकता तुम्ही पूर्ण समुद्राच्या मधोमध आहे आणि किती मोठा आहे बघू शकता आणि पूर्ण किल्ल्यावरती पूर्ण बोरीच्या झाडी आहेत
सगळीकडे बोर आहेत. आणि पूर्ण विहीर आणि तलाव बोलता येईल त्याला. बाकी माणसं तिकडे फिरत आहेत. बघू शकता किल्ला वगैरे कसा आहे ते. तुम्ही भिंतीचं स्ट्रक्चर बघू शकता किती मोठी बांधलेली आहे ती. इकडून आले फिरत, मी इकडून वरती चढलेलो. बघू शकता केवढी मोठी आहे ती. बोरी पण पडल्यात खाली. इथं अजून एक गुप्त खोली आहे. इकडं नाही, गुप्त खोली नाही, इकडं समुद्राला बाहेर पडतो. बघू शकता कसं आहे ते. एक भिंत बघू शकता केवढी मोठी आहे. अजून त्या 1600 मध्ये बांधलेली भिंत, किल्ला अजून त्याच स्थितीमध्ये आहे त्या काळी बांधलेलं. तसं अजून ह्या किल्ल्यावरच्या ह्या साईडचे एक पण दगड बिगड काय कोसळलेली नाही आहे. बघू शकता त्यांचं बांधकाम कसं आहे. आणि आजकालची बांधकाम वर्ष 2 महिने होत नाही तितकं कोसळून ही होतात. सकाळचे वाजलेत 7:30. इथून आता ज्योत पेटवून घेऊन जाणार आणि आपल्या गावामध्ये घेऊन जाणार. सगळीकडे सर्व फिरतायत. पहिल्यांदा काय काय जण आलेत. काय आलं नाही रे माहिती. खालती बाहेर पडायला आहे. इथं पण खालती जायला जागा आहे. चप्पल नाही घातली आहे ना आता शिवज्योत घ्यायचे म्हणून. खालती जाऊन गेलो असून काटे बिटे लागतील पाहायला. इथं अजून एक आहे. हे बघा शिवकालीन विहीर, गोड्या पाण्याची विहिरी. 2-3 आहेत विहिरी इथे. आणि पाणी काय कमी झालंय नाही. समुद्राच्या मधोमध किल्ला असून आतमध्ये गोड्या पाण्याची विहीर लागले आहेत. हे बघा ते बकऱ्या सोडलेल्या आहेत इकडे. शेप बघितलास काय विहिरीचा? काय रे विहिरीचा आकार बघितलास? हार्ट मध्ये. कुठून? तिकडून. मी पण गेलेलो. तिकडे गेलेलात का? इकडे वरती गुप्त खोली एक. कुठे? कधी? कुठं होती? कुठं तिकडे वरती? चला इकडे या. हा 5 तलाव झाली आजपर्यंत इथे. कुठे तुम्ही 5 बघितला? तिकडचे एक. तो मेन कुठे 4? ते 2च आहेत चाला ना. 4 आहेत विचारून टाकायला. कुठे? हे इकडं पूर्ण मातीन बुजले गेलेत. इथं अजून एक विहीर आहे. इथे चाल नाही आधी. इथं जाऊन नाही इथे काटे आहेत. काटे आहेत इकडे जाऊ शकत नाही. इथं पण खोली आहे एक. चला बघून येऊ. आता आले होते पूर्ण किल्ला एक्सप्लोर करू. 6वी 2 कुठे तिथं? अरे पाणी बकऱ्या बघितल्या का? बकऱ्या हो चला बुधवारला घेऊ. गणपती
सहा झाले ना? ही एकच आहे. बकरे बघा अरुण दाम परत असेल खाली उडी वाटतेस ती. इथे पण खोलीच आहे, पॅक बंद पूर्ण. उंदीर आहेत आतमध्ये. हा बघ, हे बघा, हे वटवा गोळ. तर सांग गं, ये धरती तुला. आवाज कमी कर तुझा. आणि ती माहिती आहे, कालोखातच असतात. बघितलं ए, कबूतर तू आवाज कमी कर. हो. अरे बाळगलेले असणार ही. हो, इथं चरायला सोडलेले रूम आहेत. चांगली आहे मोठी. हो, बेडरूम आहे ती. चला खोल आहे, खोली आहे. बघा समुद्र. हो अखंड महाराष्ट्राचे दैवत. तो पण तिकडं नाही, किल्लाच आहे ना तो, तिकडं आरपार गेलाय तो. बघा सर, चुना बिना तिकडं अजून नाही काय हरतात त्याला. चुना गुळ. बंदुकी ठेवत असतील असे. हा, बंदुकी नाही एड्या, बंदुकी कुठे होते तेव्हा. तेल टाकायला. माझ्याकडे बंदुकी त्यात नंतर आले बंदुकी. त्याला पेशव्यांच्या काळात आल्या. बकरे ती एक चांगली भियाली वाटतं. त्या सोडलेल्या आहेत कुणी सोडलेले ना, इथे पण सोडलेल्या आहेत ते चरायला. मला तो आधी दरवाजा बघायचा आहे. कुठला कुठला त्यांचा मेन दरवाजा. इकडं आपलं बायपास. काका काय सांगाल तुम्ही, काय ते सांगा, भाषण बिषण द्या असं. बोला 2 मिनिटं काहीतरी. तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. अरे विजय काका जंगल आहे काय मासागावर जात आहे मासं पकडाय. बाबा आता माझा एक फोटो काढायचा होता रे. काढतो ना. आहेत कुठं? अर्णव काढ, मी व्हिडिओ चालू आहे माझी. आपण इथनं दिसताय का बघ. मस्त डॉन डॉन फोटो काढताय. इथे होता कुठे हो, हा मेन होतं वाटतं माझ्या मते. नाही नाही, तिथं पण एक आहे ते बघा, तिथं पुढे शकील उभा आहे इथं, तिथं मेन आहे. सगळीकडे आपल्या वाडीतलेच माणसं आहेत, बाकी कोण नाही इकडे. बोर आहेत ना चांगले.
बांधकाम होतं. चांगलेच बकऱ्या त्या कायमच्या इथेच असतील. तेलाचं असेल आता. काय दोन तीन भाग तीन तास ते वाटी बनवून ठेवलेला. काय बस झाला. काकडा थोडा ऑइल टाकायचं ना. काय ती काती गेली याच्यात असतो खाली उतरेल. कापूर खायला रनिंग वाले येते ना कापूर घ्या. फिरून कुठं आता नाही इथेच मागं दुकान इकडच्या आमचं. भट्टीतनं टाक ना. इकडचे टाक बाजूला. भाई इथे थांबलाय की गेला. आता हा 19 फेब्रुवारी झाला ना तो कार्यक्रम झाला इथे. कार्यक्रम केलेला इथे. नाही तिथे खालीच ठेवू. हिरा बिरा काय असलं तर ठेव. तू आहे ना नऊवारी साडी नेसून यायला पाहिजे होती. इथं एक लावायचा होता ना. रात्री सकाळी सोडते सोडलं नसेल लवकर. शिवाजी महाराजांचं बोकड बघितलंच का मी करतो तिथपासून इथंच आहेत ते काही ग तिथपासून इथंच आहेत. खातं इथंच मोठं बकऱ्या आहेत बोकड नाही आहेत. बोकल शिवाजी महाराजांचं बघितलं बोकल. हे अशा आजूबाजूला 3-4 किल्ले प्रसाद तयारीतच आहे. आम्ही इथे सोडतो. आता म्हणे इथून नॉनस्टॉप काय हल बाली 1 लाख कमी कमी एक आली धाप पण ती सुवर्णदुर्गापर्यंत आणलेली आहे. ते सुखरूप आमच्या वडीलपर्यंत जाऊन दे अशी दिवशी प्रार्थना करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जाऊ दे ना सर. खोबरा ठेव आता मध्ये पिंचू नको. फुटला मध्ये. 5 तुकडे ठेव. त्याची शेंडी काढायची म्हणजे फुटला. ती अर्धी कोट ठेव. जाऊन दे चांगलं. चला नाही ती कवड घे अर्धी. नाही मी पाठ नाही गेली. नाही झाली ना मी पाठ नाही. नको बोल नको बोला बोल माझ्याकडे आहे फोटो. जकील बोलशील हा पेटव. शिवयोजना हा बोला. थांबा जरा. तिकडून काढ समोरून. समोरून काढ. 2 सेकंद पोहोचा. मी विराजला हे अगोदर 2-3 दिवस सांगितलेला. मधलं कठीण आहे शब्द ना ते. लागतंय तो डायरेक्ट तू असं घेतलास ना तू छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला भिजाय नाही झाला इथे वेळी. कमी होतो मला सांगा. मी सांगत पाण्याला पावसाचा काटा आहेत. झेंडा पुढे जाऊ दे. रोशन झेंडा पुढे जाऊन दे. झेंडा पाठी एक झेंडा कुठे आहे मग. एक लावलेला तो नाही. हो
मरना लिखा। आता पडद्यावरती छावा पिक्चर लावलेला आहे. हा माझा मोबाईल घरी ठेवलेला म्हणून मी काय आता ज्योत आणल्याच्या नंतरला काय व्हिडिओ शूटिंग वगैरे काय केली नाही आहे. आता डायरेक्ट रात्रीची व्हिडिओ शूट करतोय आणि जेवणाची व्हिडिओ केलेली आहे. इकडे सगळे आपले माणसं बसले आहेत बघा. इकडे छावा पिक्चर लावलेला आहे पडद्यावरती. मूर्ती आहे शिवाजी महाराजांची. किल्ल्यात एक दिलेलं आहे डेकोरेशन. ये क्या? लगता है आपकी नजर वापस उतारनी होगी अब। अरे जिस धराऊ माँ का दूध पीकर पड़े हुए, वो दूध इतना कमजोर नहीं कि कोई भी तीर तलवार छुए और हमें कुछ हो जाए। वो अगर जिस पर पूरे स्वराज्य की नजर है, उसे कैसे किसी की बुरी नजर लगेगी? इस समय क्या चल रहा है हमारे मन में? इस समय सखी के श्री को सिर्फ एक बात सता रही है, पर चिंता करने की कोई बात नहीं। ये इच्छा भी पहले से ही पूरी कर रखी है हमने। रक्षा और निर्माण के लिए हमारे हजारों मावलों ने अपने प्राण न्यौछावर कर दिए, उसका सौदा करने निकली थी आप। याद रखिए, स्वराज के बढ़ते ही वो मिट जाएगा और फिर उसके साथ ही मिट जाएंगे राजा, प्रजा और राजमाता आप खुद। कॉपीराइट नाही ना? तोच कॉपी केलेला आहे, ओरिजिनल सही और नाही. गलत में अंतर केवल दृष्टि। उसी तरह हम सबको भी नाही. पूरे दक्खन को अपनी बाहों में कस के पकड़ना होगा। हम उनके सामने अलग अलग रूपों में प्रकट होंगे। मुगलों का सामना सिर्फ हमारी सेना से नहीं, हमारी प्रकृति से भी है। हाँ सर लश्कर, हमारे इन पहाड़ी रास्तों और घने जंगलों में ना तो हमें चलने की आदत है और ना ही उनके घोड़ों को। कोकण के घने जंगलों में वानर सेना बन के बरसेंगे उन पर महाराज। आता बघा ते हमारे चलते फिरते खेतों की सैर कराएंगे उन्हें। मारतात बघा सतारा के खेतों के मीठे डंडों का जंगला स्वाद भी विंगलात चखाएंगे। सेनाला नासिक का पानी उन्हें रास नहीं आने देंगे राजे, मगरमच्छ बन के उन्हें निगल लेंगे। हाँ, और जालना में खून से सजा देंगे मुगलों की डोली। गाड़ देंगे उन्हें। कोल्हापुर की भूमि में भूकंप बनकर शपथ है मां भवानी की, औरंग के अहंकार को भस्म कर देंगे। चक्रवात की तरह उन्हें अपने बवंडर में खींचना है हमें। वो आए हैं हमारी इच्छा से, लौटेंगे भी हमारी इच्छा से।